तर बातमी आहे नागपूरमधून। नागपुरात खड्डे आणि अर्धवट झालेल्या सिमेंटच्या रस्त्यांमुळे लोकांचा संताप चांगलाच वाढलाय। लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरतंय। अयोध्या नगरमध्ये रोडच्या शेजारीच खड्डे आणि उघड्या नाल्या आहेत। या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी। नागपूर शहरामध्ये ठिकठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे, परंतु इथल्या बऱ्याच कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे हे खड्डे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अयोध्या नगर परिसरातला हा खड्डा आहे आणि पावसाचं पाणी या खड्ड्यात भरलं की मोठा अपघात होऊ शकतो, कारण की 4-4 फुटाचे खड्डे असे सोडून दिलेले आहे। अर्धवट काम 8 महिने 9। तर बातमी आहे नागपूरमधून। नागपुरात खड्डे आणि अर्धवट झालेल्या सिमेंटच्या रस्त्यांमुळे लोकांचा संताप चांगलाच वाढलाय। लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरतंय। अयोध्या नगरमध्ये रोडच्या शेजारीच खड्डे आणि उघड्या नाल्या आहेत। या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी। नागपूर शहरामध्ये ठिकठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे, परंतु इथल्या बऱ्याच कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे हे खड्डे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अयोध्या नगर परिसरातला हा खड्डा आहे आणि पावसाचं पाणी या खड्ड्यात भरलं की मोठा अपघात होऊ शकतो, कारण की 4-4 फुटाचे खड्डे असे सोडून दिलेले आहे। अर्धवट काम 8 महिने 9। तर बातमी आहे नागपूरमधून। नागपुरात खड्डे आणि अर्धवट झालेल्या सिमेंटच्या रस्त्यांमुळे लोकांचा संताप चांगलाच वाढलाय। लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरतंय। अयोध्या नगरमध्ये रोडच्या शेजारीच खड्डे आणि उघड्या नाल्या आहेत। या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी। नागपूर शहरामध्ये ठिकठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे, परंतु इथल्या बऱ्याच कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे हे खड्डे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अयोध्या नगर परिसरातला हा खड्डा आहे आणि पावसाचं पाणी या खड्ड्यात भरलं की मोठा अपघात होऊ शकतो, कारण की 4-4 फुटाचे खड्डे असे सोडून दिलेले आहे। अर्धवट काम 8 महिने 9। तर बातमी आहे नागपूरमधून। नागपुरात खड्डे आणि अर्धवट झालेल्या सिमेंटच्या रस्त्यांमुळे लोकांचा संताप चांगलाच वाढलाय। लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरतंय। अयोध्या नगरमध्ये रोडच्या शेजारीच खड्डे आणि उघड्या नाल्या आहेत। या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी। नागपूर शहरामध्ये ठिकठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे, परंतु इथल्या बऱ्याच कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे हे खड्डे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अयोध्या नगर परिसरातला हा खड्डा आहे आणि पावसाचं पाणी या खड्ड्यात भरलं की मोठा अपघात होऊ शकतो, कारण की 4-4 फुटाचे खड्डे असे सोडून दिलेले आहे। अर्धवट काम 8 महिने 9 महिने झालं भूमिपूजन होऊन हे कामं होत नाही। 2 दिवसात आलेल्या पावसामुळे इथल्या घरांमध्ये पाणी शिरलं। हा परिसर तुम्ही बघा, या संपूर्ण परिसरामध्ये ही स्थिती आहे। आणि नागपूर महानगरपालिका असो किंवा NIT असो, या कंत्राटदारांचे लाड का पुरवते हा सगळ्यात मोठा प्रश्न। इथले लोक त्रस्त आहे। परशु ठाकूर आपल्या सोबत आहे। परशु भाऊ, काय झालं नेमकं? हे खड्डे काय सांगणार, काय परिस्थिती? 1 किलोमीटरचाही रोड नाहीये पूर्ण। हा 1 किलोमीटरचा रोड 8-9 महिन्यापासून असा खंडित आहे। काम कधी होतो, मग 15 दिवस बंद राहतात, कधी सुरू राहतो। आणि हे मेन रस्ते आहे सगळे जाणारे येणारे, पण या रस्त्याला काहीतरी कामासाठी त्यांनी खोदून ठेवलं, बंद केलं। तिथे काही लोकांच्या घरात पाणी, हे वारंवार आम्ही यांना अतिशय त्रास होत आहे। अपघात झालेले आहेत, कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।